नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेसंदर्भामध्ये। तर या योजनेचे 2 व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। सविस्तर सर्व माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत ते पण आपण त्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे। पण आता व्हिडिओ बनवण्याचं हे कारण आहे की मी या योजनेच्या अंतर्गत म्हणजे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेच्या अंतर्गत मी जवळजवळ 200 महिलांच्या संपर्कामध्ये मी आहे सध्या। तर ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे, ज्या महिलांनी फॉर्म भरला नाही, फॉर्म भरल्यानंतर त्या महिलांना काय अडचणी येत आहेत, तर ती सर्व माहिती मी त्यांना माझ्या माध्यमातून देत आहे, जी योग्य माहिती असेल ती। तर कारण बऱ्याचशा अडचणी आहेत, महिलांना काही वेळ समजत नाही। एखाद्या वेळेस टेक्स्ट मेसेज यायला त्यांना जर उशीर झाला की त्यांनी फॉर्म भरला आहे पण त्यांना समजत नाहीये की आता आपल्या फॉर्मचं पुढे काय झालं। बरोबर, फॉर्म तर आपण भरतो ऑनलाईन योजनेचे, पण जेव्हा फॉर्म भरतो त्यावेळेस सगळ्यात मोठं टेन्शन असं असतं की आपल्या फॉर्मचं काय झालं माहित नाही, फॉर्म रिजेक्ट झाला की अप्रूव्ह झाला काहीच माहित नाही। त्यामुळे अशा सर्व महिलांच्या कॉन्टॅक्टमध्ये जवळजवळ मी 200 महिलांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे या योजनेच्या अंतर्गत। तर त्या संदर्भामध्येच आपला आजचा व्हिडिओ असणार आहे। नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। नक्कीच आपल्या या व्हिडिओला आपण नक्की शेअर करा, जेणेकरून ज्याही महिलांना अशी काही अडचण आहे किंवा त्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत ज्यांनी फॉर्म भरला आहे। बघूया आपण या योजनेसंदर्भामधली जी काही सविस्तर माहिती आहे ती। तर मला काही महिलांचे असे प्रश्न आले होते की आम्ही फॉर्म भरला आहे ॲपवरती, पण आम्हाला जे दाखवत आहे स्टेटस तो असा आहे इन पेंडिंग। बरोबर, तर इन पेंडिंग सबमिटेड जे ऑप्शन तुम्हाला तिथं दिसत असेल ॲपवरती आत्ता, तर काही काळजी करू नका। इन पेंडिंग म्हणजे तुमचा फॉर्म अजून रिव्ह्यूला गेला नाही। तुमचा फॉर्म जसं रिव्ह्यूला जाईल आणि जेव्हा तुमचा फॉर्म पूर्णपणे चेक होईल त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित तुमचा फॉर्म अप्रूव्ड झालेला आहे अशा पद्धतीने मेसेज येऊन जाईल। त्यामुळं काळजी करायचं काहीच कारण नाही। इन पेंडिंग जरी दाखवत असेल तरी तुमचा फॉर्म वरती जाणार आहे आणि जेव्हा तो वरती चेकिंगला जाईल, पूर्णपणे चेक होईल, तुमचे जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही दिलेले आहेत, तुमचा फोटो तुम्ही सबमिट केला आहे, तुमचा मोबाईल नंबर, अकाउंट व्हेरिफिकेशन, सर्व काही व्हेरिफिकेशन तुमचं झालं ना की तुमचा फॉर्म तो अप्रूव्ह केला जाईल। किंवा त्यात काही प्रॉब्लेम असतील तरी तुम्हाला तसा मेसेज येऊन जाईल। त्यामुळे अशा महिला काळजी करण्याचं काहीही कारण नाही। तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला जे काय आहे ते अपडेट दिले जातील। तर हा पहिला प्रश्न आपल्याला आला होता इन पेंडिंग। तर इन पेंडिंग सबमिटेडचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे। दुसरा जो प्रश्न आलेला होता की दुसऱ्या फॉर्मला पण तुम्हाला रेडमध्ये तिथं SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग दिसत असेल, तर तुम्ही इथंही काही काळजी करायचं कारण नाही आहे। इथंही तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर जेव्हा OTP येईल, तुमचं जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिट केलेले आहेत ते जेव्हा व्हेरिफिकेशन पूर्ण होईल, तुम्हाला इथं SMS द्वारे तुम्हाला OTP आल्यानंतर तुमचा सर्व काही जे काही डिटेल आहेत ते सर्व चेक होतील आणि त्यानंतर तो फॉर्म तुमचा पुढं रिव्ह्यूला जाईल। या शब्दाचा अर्थ असा आहे, म्हणजे SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग म्हणजे तुमचा अजून SMSद्वारे जो काही OTP तुम्हाला येणार त्याच्याद्वारे तुमचं अजून व्हेरिफिकेशन झालं नाही। त्यामुळे तुम्हाला असं हे दाखवत असणार आहे तिथं। त्यामुळे तुम्ही इथंही काळजी करायची गरज नाही। जसं तुमचा फॉर्म व्हेरिफिकेशनला जाईल आणि OTP व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर तुमचा फॉर्म पूर्ण रिव्ह्यूला जाईल पुढं, आणि जे काही प्रोसेस आहे ती पूर्ण प्रोसेस होईल, तुमच्या सर्व डॉक्युमेंट्स सर्व चेक केले जातील, त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर मेसेज येणार आहे। त्यामुळे इथंही तुम्ही काही काळजी करायचं कारण नाही। ज्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल आणि तुमच्या सर्व डॉक्युमेंट तुम्ही जे काही सबमिट केलेले आहे जेव्हा ते पूर्ण चेक होतील त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुमचा स्टेटस दिसणार आहे ॲपवरती SMS व्हेरिफिकेशन ठीक आहे। जेव्हा तुमचं SMSद्वारे व्हेरिफिकेशन होईल की तुम्हीच ती व्यक्ती आहात आणि तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित सबमिट केलेले आहेत, त्यावेळेस तुम्हाला असा मेसेज येईल आणि तिथं असं लिहिलेलं असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन रिव्ह्यू, म्हणजे तुमचा फॉर्म रिव्ह्यूला गेला आहे। त्यामुळे तुम्हाला इथंही काहीही काळजी करायचं कारण नाही। तुमच्या फॉर्मचं व्हेरिफिकेशन झालं पूर्णपणे, तुमचा फॉर्म रिव्ह्यूला गेलेला आहे, व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला त्याच्याद्वारे जे काही तुमचं स्टेटस असेल त्यावेळेसचं तुम्ही जर व्यवस्थित डॉक्युमेंट्स क्लिअर केले असतील तर तुम्हाला अप्रूव्ड म्हणून मेसेज येतो, आणि जर तुम्ही काही चुकला असाल कुठे तर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज येऊन जाईल। तर इथंही तुम्ही काळजी करायचं कारण नाही।
जेव्हा तुमचा फॉर्म रिव्ह्यूला जातो त्यानंतर तो पूर्णपणे चेक होतो आणि तुम्ही सर्व माहिती, सर्व डिटेल, मोबाईल नंबर, बँक अकाउंट सर्व काही व्यवस्थित भरलं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं स्टेटस दिसणार आहे आणि तुमच्या मोबाईल नंबरवर जो तुम्ही मोबाईल नंबर तिथं दिलेला असेल त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला या योजनेचा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अप्रूव्ड असा मेसेज येणार आहे. जेव्हा तुम्हाला अप्रूव्ड असा मेसेज येईल त्यावेळेस तुम्ही या योजनेसाठी इलिजिबल झालेले आहात असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळं मला बऱ्याच महिलांचे असे प्रश्न आले की मग मी हा मेसेज कुणाला देऊ का वगैरे. तर असं करायची काहीही गरज नाही. तुम्ही अप्रूव्ड झालात म्हणजे तुम्ही इलिजिबल झालात, तुम्ही त्याच्यासाठी पात्र आहात. त्या योजनेसाठी तुमचे कसलेच काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे तुमच्या अकाउंटला डायरेक्ट जी काही अमाऊंट आपल्या योजनेची आहे 1500 रुपये 2 महिन्याचे जे काही अमाऊंट असणार आहे ते तुमच्या डायरेक्ट अकाउंटला ते क्रेडिट होणार आहे. त्यामुळं इथंही महिलांनी अजिबात काळजी करायची गरजच नाही आहे, कारण हा मेसेज तर पूर्ण सक्सेस, तुमचे जे काही डिटेल दिले ते पूर्णपणे व्यवस्थित आहेत असाच आहे. त्यामुळे इथंही महिलांनी काहीही काळजी करायची गरज नाही. आणि ज्या महिला अप्रूव्ड झाल्या असतील या योजनेसाठी माझ्याकडून त्या सर्व महिलांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. पुढचा जो प्रश्न आपल्याला आलेला आहे तो प्रश्न असा आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डिसअप्रूव्डेड. डिसअप्रूव्डेड म्हणजे काय आहे? त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा फोटो व्यवस्थित अपलोड केला नसेल, पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा तुमच्या बँकेचे डिटेल किंवा तुमचा एकही बँकेचा जर अकाउंट नंबर वगैरे थोडं जरी कुठं काही चुकलं असेल तर तुम्हाला डिसअप्रूव्डेड येणार. त्यामुळं तिथं तुम्हाला जर डिसअप्रूव्डेड दिसत असेल तर तुम्हाला त्याच्या खालीच बघा एक तुम्हाला एडिट फॉर्मचं ऑप्शन दिसतं. तर तुम्ही एडिट फॉर्मवर जावा आणि तिथं काय प्रॉब्लेम आहे बघा. अगोदर आहे ना एकदा चेक करून घ्या, तुम्हाला ते सर्व दिसतं. तुम्ही ऑनलाईन जर फॉर्म भरला असेल ना तर तिथं सर्व माहिती तुम्हाला दिसते. तुमचं डॉक्युमेंट्स कुठलं चुकलं आहे, तुमची कुठली माहिती व्यवस्थित नाही, तुम्ही आधार कार्ड भरलं नाही का, फ्रंट आणि बॅक दोन्ही साईड कुठलं राहिलं आहे का, जे काही डॉक्युमेंट तुम्ही सबमिट केल्यात तिथं जरी काहीही प्रॉब्लेम असेल, अगदी एक अंक तुमच्या अकाउंट नंबरचा एक आकडा जरी चुकला असेल तरी तिथं डिसअप्रूव्डेड येतं. तर त्यावेळेस डिसअप्रूव्डेड जर दिसत असेल तुम्हाला तुमचं स्टेटस फॉर्मचं, तर तुम्हाला काय करायचं आहे, तिथं एडिट फॉर्म म्हणून ऑप्शन असतं. तर तुम्ही एडिट फॉर्मवर जायचं आहे आणि एडिट फॉर्मवर जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म जे काही चुकला असेल तो बरोबर करून तो परत रिसबमिट करायचा आहे. म्हणजे सबमिट करून तुम्ही तो परत पुढं कंटिन्यू होऊन जाईल तुमचा तो फॉर्म. तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त एडिट करून तो पुढं तुम्हाला सबमिट करायचा आहे. ह्याचा अर्थ असा आहे. ठीक आहे. तर हे झालं तुम्हाला डिसअप्रूव्डेड. जर तुमचं स्टेटस तुमच्या फॉर्मचं दिसत असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती होती. तर या लोकांनी पण काही काळजी करायची गरज नाही, पण तुम्हाला ते चेक नक्कीच करावं लागेल की तुमचा फॉर्म डिसअप्रूव्डेड का झालेला आहे. बरोबर. तर तुम्ही ती सर्व माहिती घ्या, सर्व माहिती बघा आणि तुमचा फॉर्म परत एकदा सबमिट करा. आता पुढचा जो प्रश्न आपल्याला आलेला होता तो आहे की मॅडम आमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे आणि मग आता काय करायचं पुढं, आम्ही परत एकदा तो फॉर्म आम्ही सबमिट करायचा का, बरं आमचा फॉर्म कशामुळं रिजेक्ट झाला. तर तुमचा फॉर्म ह्याच्यामुळं रिजेक्ट होऊ शकतो की तुम्ही समजा आधार कार्डची एकच साईड तुम्ही अपलोड केलेली आहे, दुसरी बाजू तुम्ही ॲड्रेसची अपलोड केलीच नाही, किंवा तुमच्या बँकेचे डिटेल तुम्ही व्यवस्थित भरले नाहीत, किंवा तुमचा अकाउंट नंबर चुकलेला असेल, किंवा असं होतं की त्याच्यामध्ये तुमचा फोटो व्यवस्थित क्लिअर दिसत नाही, किंवा तुम्ही जे काही तुमचे डॉक्युमेंट दिलेले आहेत, जसं की आता आपल्याला अजून एक ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता की तुम्ही तुमचं हमीपत्र जर तिथं सबमिट केलेलं नसेल, म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ना ते जर डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित तिथं अगदी स्कॅन करून त्यांना वाचता येईल अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यांना जर वाचता नाही आलं तर तो फॉर्म रिजेक्टच होणार आहे. बरोबर ना. कारण जर मला काही समजतच नसेल त्या फॉर्ममध्ये तुम्ही काय दिलेलं आहे, तुमचा ॲड्रेस चुकला असेल, काहीही चुकलं असेल, फॉर्मवरती जो ॲड्रेस तुम्हाला लिहायचा आहे तो चुकला असेल, तुमचा मोबाईल नंबर जरी तुम्ही लिहिण्यामध्ये चुकला असाल त्याच्यामुळं पण तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. तर तुमचा स्टेटस काय आहे तो पहा तिथं, आणि परत एकदा तुम्ही तो जो फॉर्म आहे तुमचा जो रिजेक्ट झालेला आहे तो फॉर्म तुम्ही परत भरू शकता. त्यामुळं इथं पण तुम्ही काळजी करायची काहीच गरज नाही. जर तुमचा फॉर्म पूर्ण रिजेक्ट असा मेसेज तुम्हाला आला असेल तुमच्या मोबाईल नंबरवर, तुम्ही जो नंबर दिलाय ना तिथंच सर्व मेसेज तुम्हाला येणार आहे. त्यामुळं काही काळजी करू नका. रिजेक्ट फॉर्म झाला असेल तरीसुद्धा तुम्ही तो फॉर्म परत भरू शकता. तर ही अशा पद्धतीची प्रोसेस तुमची सर्व आहे. त्यामुळं काही काळजी करू नका.
तुमचे जे काही फॉर्म तुम्ही दिलेले आहेत ना ते तुम्ही व्यवस्थित तिथं परत एकदा सबमिट करून टाका, जरी तुमचं रिजेक्ट झालं असेल तर. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तर अजून एक सांगणार आहे, जो माझ्या माहितीमध्ये आलेला आहे तो, की ताई आम्ही फॉर्म भरलाय, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, पण आम्हाला कसलाच मेसेज अजून आलेला नाही. तर त्या महिलांना मला एकच सांगायचं आहे, तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलाय तिथं जावा, त्यांच्याकडे चौकशी करा. कारण बघा, ही प्रोसेस सर्व ऑनलाईन आहे. तुम्ही ऑफलाईन जरी फॉर्म कोणाकडे भरून दिला असेल तरी तो फॉर्म ऑनलाईन भरावाच लागणार आहे. जर तो फॉर्म ऑनलाईन भरला नाही गेला तर तुम्हाला काहीच मेसेज येणार नाही. तर त्यामुळं तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय तिथं जावा, तिथं चौकशी करा, त्यांना विचारा, ते काय सांगतात बघा. आणि हा फॉर्म परत तुम्ही अजून एकदा ऑनलाईन सबमिट करू शकता, जरी तुम्ही ऑफलाईन भरला असेल तरी काही हरकत नाही. काही प्रश्न मला आले होते, त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहेत. तर नक्कीच तुमच्या ज्या काही शंका असतील त्या शंकांचं निरसन झालं असेल. अजून काही प्रश्न असतील तरी आपण मला विचारू शकता. कमेंटद्वारे आपल्या युट्यूब चॅनलवर कमेंट करू शकता, आपल्या फेसबुकवरती पण कमेंट करून आपण मला प्रश्न विचारू शकता. जेवढे माझ्याकडे अपडेट आहेत मी तेवढे सगळे अपडेट तुम्हाला आतापर्यंत दिलेले आहेत. त्याचबरोबर मी अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगते, की मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण दिलेली आहे ऍपची. जर तुमच्याकडे त्या ऍपची लिंक नसेल किंवा तुम्हाला काय अडचण येत असेल तर डायरेक्ट लिंक वरती जावा, ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तो व्यवस्थित मोबाईल नंबर व्यवस्थित टाका, कारण मोबाईल नंबर वरूनच तुमचं लॉग इन होणार आहे ऍपवर. तर मोबाईल नंबर व्यवस्थित टाका आणि तुमचं पूर्णपणे लॉग इन करून घ्या तिथं मोबाईल नंबरद्वारे. आणि ज्या महिला म्हणजे त्यांना वाटतं की बाबा आपण फॉर्म भरावा, तर त्या महिला त्या ऍपवर जाऊन लगेच फॉर्म भरू शकतात. काहीच अडचण नाही. फक्त एकच करायचं आहे, जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट सबमिट कराल तेव्हा व्यवस्थित दिसतंय का, ते व्यवस्थित डॉक्युमेंट्स आहे का, पूर्ण स्कॅन करायचे आहे. आणि फ्रंट आणि बॅक साईड म्हणजे आधारची फ्रंट बॅक साईड जे काही त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला सर्व माहिती तिथं भरायची आहे. तिथं जे जे ऑप्शन तुम्हाला दिलेले त्या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही ते फॉर्म भरायचा आहे. जमत नसेल तर महाई सेवा केंद्रात जाऊन पण तुम्ही तो फॉर्म भरू शकता. तर हा होता आपला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये व्हिडिओ. जे प्रश्न मला आले होते त्या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवलाय. तर नक्कीच दुसरा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच, याच योजनेचा दुसरा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.